हे हाय हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मीन्स गोल्डन हॅपी ब्लॉग्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत. वाव, किती सुंदर आहे ना. इवलंसं रोपटं आहे. कसलं आहे ते मला माहिती नाही. तर मंडळी, मी असे बरेच पराक्रम करत असते आणि त्यातला एक पराक्रम सक्सेसफुली झालेला आहे. अर्थात एकच नाही, माझे 95% पराक्रम सक्सेसफुली होत असतात. त्यापैकी आजचा किस्सा म्हणजे खरं तर मार्गशीर्ष महिन्यातला किस्सा आहे, तो सक्सेसफुली झालेला आहे. तो मी तुम्हाला सांगते. आम्हा महिलांचं मार्गशीर्ष महिन्यामध्ये हळदी कुंकू असतं. महालक्ष्मीचे उपवास असतात आणि हळदी कुंकू असतं म्हणून आम्ही बाजारात जातो, काहीतरी वाण आणतो, गुलाबाची फुलं आणतो किंवा इतर फुलं पण आणतो. तर त्यावेळेला मी गुलाबाची फुले आणलेली होती आणि काही फुले शिल्लक होती. तर काही फुले तोडून झाल्यानंतर त्याच्या ज्या ह्या अशा काड्या असतात त्या फेकून न देता या ठिकाणी मी बऱ्याच काड्या टोचलेल्या होत्या. तर काही काड्या जगल्या आणि काही काड्या नाही जगल्या. म्हणजे ही सुद्धा जी दिसते तुम्हाला, ही जगण्याच्या मार्गावर आहे आणि इथे ज्या काही काड्या होत्या त्या जगलेल्या नाही आहेत. तर 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 आणि ही जी तुम्हाला दिसते आहे, ही सुद्धा मस्तपैकी लाल रंगाचं गुलाब आहे, मोठं आहे ते. ही तीच काडी आहे जी मी गुलाबाचं फूल काढून आनंदाने मस्तपैकी मातीमध्ये टोचलेली होती. आणि तुम्हाला दिसतंच आहे की बघा ना, ही काडी कशी छानपैकी रुजलेली आहे मातीमध्ये, एकरूप होऊन तिला छान असा डीर फुटला. यार, क्या बात आहे. सांगायचं एवढंच की आपण जे बाजारातून गुलाब आणतो ना, त्या गुलाबाच्या ज्या काड्या असतात त्या फेकून न देताना तुम्ही टोचून बघा मातीमध्ये, मस्तपैकी डीर येतील त्याला आणि पुढे फुलेही फुलतील, है ना. त्या भारी दिसतंय. आता मी वाट बघते की याला फुले कधी येतील गुलाबाची. आता ही जी दुसरी काडी आहे ही जगते, पण हिला काही डीर येण्याचं चिन्ह दिसत नाही आहे. असो, पण मी अजून काही दिवस तिला ठेवणार आहे. डीर आले तर ठीक, नाही तर मग जळाली असेल तर मी त्याला काढून टाकेल. आणि 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 ही जी आहे, हा बटन गुलाब आहे गुलाबी रंगाचा. तर ही काडी मी सहज माझ्या माहेराहून आणली होती आणि ती आणून टोचून दिली होती. म्हटलं तर जगली तर जगली किंवा नाही जगली. तर बघा ना, इथे पण किती छान डीर फुटलेत बटन गुलाबाला. तब्बल आता याची उंची इतकी झालेली आहे. आणि आनंदाची बातमी अशी आहे की आहा, आमच्या या बटन गुलाबाला सुद्धा एक सुंदर अशी कळी आलेली आहे. ती तुम्हाला अजून दिसणार नाही. तर मला आनंद याच्यासाठी आहे की ही बघा, ही अजून तुम्हाला दिसणारच नाही, ब्लरीच येते यार. हो, एक छोटंसं ना, एक छोटीशी गुलाबाची कळी इथे आलेली आहे, जो गावठी गुलाब आहे, बटन गुलाब. क्या बात आहे. म्हणजे सांगायचं असं की बाहेरून गुलाबाची झाडे विकत घेण्यापेक्षा जर आपण असे प्रताप केले तर नक्कीच सक्सेसफुली होतील. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे मला एका कार्यक्रमा ठिकाणी बोलावलं होतं आणि मी कुठेही गेली तरी मी कुठून काही घेऊन येते. तर ह्या आहेत ऑफिस टाईमच्या काड्या. याला ऑफिस टाईम म्हणतात, बहुतेकांना माहीतच असेल. 1 2 3 4 तब्बल 4 आहेत, 5. तर ही 5 प्रकारची फुले आहेत, लाल, पिवळी, गुलाबी, ऑरेंज वगैरे अशी ही फुले आहेत. प्रत्येकाची काडी मी घेऊन आलेली आहे. तर आता यालाही कळ्या आलेल्या आहेत. इथे ही सुंदर कळी दिसते. बघूया त्याला फुले कधी येतील. अशा या सुंदर गोड आठवणी असतात, ज्या मला तरी साठवायला खूप आवडतात. भविष्यामध्ये जेव्हा आपण आपली गुगलची मेमरी बघतो त्यावेळेला कितीतरी पटीने आपल्याला हा आनंद मिळतो. हा हा हा, क्या बात आहे.